बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, फेल बट नेवर क्विट. म्हणजे काय? फेल व्हा पण थांबू नका. ठीक आहे. आता सपोज तुम्ही जर T20 वर्ल्ड कप बघितला असेल, ठीक आहे, विराट कोहली सर्वांना माहिती आहे म्हणून त्याचं एक्झाम्पल फिट बसतं. तो प्रत्येक याच्यामध्ये जो आहे तो प्रत्येक मॅच मध्ये त्यांना परफॉर्मन्स केला नाही. ठीक आहे, फेल झाला प्रत्येक मॅच मध्ये. पण जेव्हा फायनल स्टेज आली, एकदम फायनल मॅच, तेव्हा त्यानं स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं की मी काही ना काही आहे. माझं नाव जे आहे, किंग जे माझ्यासमोर लागलेलं आहे ते असंच लागलेलं नाही, हे त्यानं प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे काय? फेल बट नेव्हर क्विट. तो असं म्हटला का नाही मला जमून नाही राहिलं, माझ्याऐवजी दुसरा खेळवा, असं म्हटला का? तो नाही, कारण त्याला त्याच्या कर्तृत्वावर विश्वास होता. म्हणून तुम्हाला जर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास असेल, किती वेळेस अपयशी उद्या, तुम्ही समजा 10वीत गेले विभाग स्तरावर, तिथे हारले. 11वीत गेले विभाग स्तरावर, तिथे हारले. 12वीत तुम्ही राज्य स्तरावर जासाल, तिथे हारले. फर्स्ट इयरला तुम्ही राज्य स्तरावर जाऊन समोर जासाल. ठीक आहे, म्हणजे काय? समोर समोर जसं तुम्ही जासाल तसं तसं तुमचा परफॉर्मन्स, तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल आणि तुम्ही काय करसाल, तिथे तुमचं स्वतःला तुम्ही त्या गोष्टीमध्ये प्रूव्ह करसाल. ठीक आहे. आपला प्रॅक्टिस सेट 6.1 झालेला आहे. हा बघा, हे पटकन लावून घे, बंद कर त्याला. हा बस खाली. प्रॅक्टिस सेट 6.2 झालेला आहे. आता सॉरी 6.1 झालेला आहे. 6.2 मध्ये काही गोष्टी आहे, या दोन गोष्टी आहे, अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. ह्या ज्या काही आहे, ही लाईन ऑफ विजन वगैरे. लाईन ऑफ विजन म्हणजे सरळ सरळ आपण जसं बघतो ती लाईन ऑफ विजन. मी तुम्हाला असं बघून राहिलो, समजा आता गौरव तिथं बसलेलं आहे, मी असं बघून राहिलो, ही झाली माझी लाईन ऑफ विजन. तुम्ही जसं बघसाल ऑब्जेक्ट, ती तुमची लाईन ऑफ विजन. त्याचं काही महत्व नाही आपल्याला एवढं. अँगल ऑफ इलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. आता अँगल ऑफ इलिव्हेशन समजा सपोज हे बाळ आहे समजा, ठीक आहे, ठीक आहे, असं आहे, समजून घ्या. हे ग्राउंड आहे, काय आहे? ग्राउंड. आणि हे असं, त्याने इकडं हसू नका, बघा, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. त्याने इथं काहीतरी पाहिलं, असं खिडकीतून बाहेर बसेल, काही पाहिलं असेल, एखादा प्राणी वगैरे काही, हे असं एखादा पाहिलं असेल, किंवा याने त्याला चिडवलं असेल म्हणून रडा लागला तो, असं रडा लागला तो. ठीक आहे, बरोबर आहे. आता बघा, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. हे ग्राउंड आहे, काय आहे? ग्राउंड. बाळच का दाखवलं? कारण ते झोपलेले खाली. ठीक आहे. आता हे जे त्यानं वरती बघितलं, कुठे बघितलं? वरती, म्हणजे इलिव्हेट झाला तो. काय झाला? अँगल ऑफ इलिव्हेशन. त्याची नजर खाली नाहीये. लाईन ऑफ विजन त्याची कशी आहे? अशी वरती आहे. जेव्हा लाईन ऑफ विजन वरती असते त्याला म्हणायचं अँगल ऑफ इलिव्हेशन. काही नाही, फक्त नावामध्ये फरक आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन काय म्हणायचं त्याला? अँगल ऑफ इलिव्हेशन. जेव्हा आपण एका ठिकाणून वरती वस्तू बघतो, समजा सपोज एरोप्लेन चाललेलं आहे, एखादा पक्षी चाललेला आहे, एखादा पतंग उडत आहे, एखाद्या बिल्डिंगच्या टॉपकडे बघत आहे आपण. ठीक आहे, म्हणजे वरती एखाद्या गोष्टीकडे बघत आहे, तेव्हा अँगल ऑफ इलिव्हेशन बनतो. काय बनतो? अँगल ऑफ इलिव्हेशन. बस तेवढं लक्षात ठेवा, अँगल ऑफ इलिव्हेशन. आणि तो बनणार कुठं? ग्राउंडला. कुठे बनणार? ग्राउंडला. असं स्ट्रेट बनणार का? नाही. ग्राउंडचं एक रेफरन्स घेणार, एक लाईन आपण, आणि तिथून एक अँगल ऑफ इलिव्हेशन बनणार तो आपला. ठीक आहे, हे झाली एक गोष्ट. त्याच्यानंतर सपोज आता दुसरा एक जण उभं आहे. आता ही बिल्डिंग आहे समजा अशी, ही बिल्डिंग आहे आपली. ठीक आहे, हा ही बिल्डिंग आहे. ठीक आहे, इथं तुमच्यापैकी एक जण उभं आहे असं, ठीक आहे, एक जण असा उभा आहे. कळालं? हा, लावून घ्या, लावून घ्या. हा, हा, बर, लक्ष द्या, लक्ष द्या. बर, त्याला बसायला जागा करतो. ठीक आहे, हा, हा, ठीक आहे, बर बर, ठीक आहे, त्याला बसायला जागा नव्हती, आता बसायला जागा झाली. बर,
बर बर, समजून घ्या. ठीक आहे. आता तो वरती आहे, हे ग्राउंड लेवल आहे. हे काय आहे? इथून तो बघा, ते समजा हा एक पॉइंट आहे, आपण पकडू. ही समजा हाईट आहे, बघा वेगळ्या कलर मध्ये काढतो. ही एक हाईट आहे, काय आहे? हाईट. आणि तू इथून बघा ते असा. ठीक आहे, बरोबर आहे. मग त्याचा अँगल ऑफ इलेव्हेशन हा झाला का? विचार करून सांगा. त्याचा अँगल ऑफ इलेव्हेशन हा नाहीये. त्याचा अँगल ऑफ इलेव्हेशन हॉरिझॉन्टल सोबत येईल. कशा सोबत येईल? हॉरिझॉन्टल. हा झाला त्याचा अँगल ऑफ इलेव्हेशन. फक्त इलेव्हेशन नाही, अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ डिप्रेशन. बघा फरक एवढाच आहे, आपण चुकीनं काय करतो माहितीये का? याला अँगल पकडतो इलेव्हेशन डिप्रेशनचा, हा नसतो. कोणता असतो? हे दोन्ही जे अँगल आहे ते हॉरिझॉन्टल सोबत घ्यावं लागतील. मग जर खाली जर असला तर एक बनेल असा, त्याला म्हणू आपण अँगल ऑफ इलेव्हेशन. आणि वरती जर असला तर तरी पण तो हॉरिझॉन्टल सोबत बनेल, त्याला म्हणायचं अँगल ऑफ डिप्रेशन. आता हा जो असतो हा 90चा कोण बनतो? कितीचा? 90चा. हा जर अँगल 30चा असेल तर हा किती जाईल? मग 60. हा जर 45चा असेल तर हा किती जाईल? 45. हा जर 60चा असला तर हा किती जाईल? 30. बस. म्हणजे आता एक गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे, जर अँगल ऑफ डिप्रेशन दिलेला असेल तर त्याला 90 मधून मायनस करावं लागेल. किती मधून मायनस करावं लागेल? 90 मधून. समजा असं म्हटलेलं अँगल ऑफ डिप्रेशन इज 60 डिग्री, तर ओरिजिनल अँगल किती घ्यावं लागेल आपल्याला सोडवण्यासाठी? 30. पण अँगल ऑफ इलेव्हेशन मध्ये घेण्याची गरज आहे का? असं काही अँगल ऑफ इलेव्हेशन मध्ये ऍज इट इज जो अँगल दिलेला आहे तोच घ्यावा लागेल. समजलं? अँगल ऑफ इलेव्हेशन मध्ये जो अँगल दिलेला आहे तोच वापरायचा. अँगल ऑफ डिप्रेशन मध्ये अँगलला 90 मधून मायनस करावं लागेल. ठीक आहे, बघून घ्या. झालं त्याचं काम. बिचारा घाबरला होता पहिले. हा, आता बघा फर्स्ट क्वेश्चन, लक्ष द्या. बरोबर, क्वेश्चन खूप इझी आहे. ह्या दोन तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मी, कारण अशा जेव्हा टेक्निक असतात तुम्हाला कळून जाईल अँगल ऑफ इलेव्हेशन, पटकन आठवून जाईल या गोष्टी. आता बघा, आता फर्स्ट क्वेश्चन 6.1 मधला 6.2 मधला काय म्हटलेलं बघा. हेअर काय काय गिवन आहे बघा. हेअर येथे अ पर्सन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम द चर्च. आता बघा, डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम द चर्च. लेट डिस्टन्स ऑफ पर्सन फ्रॉम द चर्च, फ्रॉम द चर्च. आता बघा, तुम्हाला इथं चर्च काढून दाखवतो. चर्च काढण्यासाठी बघा आपल्याला फक्त एक सिंपल काढायचं आहे. एक असा एक लाईन, ही एक लाईन, संपला विषय. ठीक आहे, याला बी म्हणा, याला म्हणा ए, आणि याला म्हणा सी. ठीक आहे, आपण याला थोडं नंतर करू. आपण डिस्टन्स नंतर घेऊ, पहिले घेऊ. लेट हाईट ऑफ द चर्च, हाईट ऑफ चर्च. तुम्हाला चर्च अशी काढून दाखवायची नाही तिथं. हाईट ऑफ चर्च ए बी इज ए बी. काय घेतली? ए बी. आणि हाईट नेहमी कशी राहील रे? जी स्टँडिंग मध्ये त्याला म्हणायचं हाईट. ए बी दिलेलं आहे का हाईट ऑफ चर्च? नाही, तुम्हाला हाईट ऑफ चर्चच फाइंड करायची. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ द पर्सन फ्रॉम द चर्च बघा इज ए बी घेतली आपण. काय घेतली? ए बी. ठीक आहे, हाईट ऑफ चर्च इज ए बी. डिस्टन्स ऑफ द पर्सन फ्रॉम द चर्च इज बी सी आहे. किती आहे? इज बी सी. किती येते? बी सी इज इक्वल टू किती? किती आहे? 80 मीटर. तीन गोष्टीवर क्वेश्चन आहे. एक हाईट ऑफ चर्च, काही येऊ शकतं. हाईट ऑफ ट्री, हाईट ऑफ बिल्डिंग, हाईट ऑफ एरोप्लेन फ्लाइंग, हाईट ऑफ काइट फ्लाइंग, काही पण येऊ शकतं. तीनच गोष्टीवर आहे. ठीक आहे, डिस्टन्स ऑफ द पर्सन फ्रॉम द चर्च बी सी, आणि दिलेले तुम्हाला अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ इलेव्हेशन हाईट ऑफ चर्च काढायची आपल्याला. ठीक आहे, अँगल ऑफ इलेव्हेशन त्याला आपण काय म्हणतो? थिटा. पहिला क्वेश्चन आहे, अवघड वाटू शकतो. किती दिलेला आहे? 45 डिग्री. ठीक आहे, किती येतो तुमचा? 45 डिग्री. हा दिलेला आहे तुम्हाला 45 डिग्री. ठीक आहे, आता मला सांगा, पर्सन 80 मीटरवर दूर उभा आहे,
किती मीटर दूर? 80. म्हणजे तो सी पॉईंट लोक असेल. कोणत्या पॉईंटला? सी. तो अँगल जर बनवून राहिला 45 डिग्रीचा बनवून राहिला. किती डिग्रीचा बनवून राहिला? 45. आपल्याला फक्त 3 रेश वापरणे, साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आता बघा, बरोबर बघा, आपल्याला विचारलं काय, त्याच्यावर डिपेंड आहे. आपल्याला ही साईड दिलेली 80 मीटर. किती दिलेली आहे? 80 मीटर. आणि ही विचारली, बरोबर आहे. मग मला सांगा, थिटाच्या ऍडजेसंट साईड आणि ऑपोजिट साईड कोणत्या रेशोमध्ये असते? टॅन थिटा. बस एवढं सिलेक्ट करणे तुम्हाला, तेवढं शोध नाही तुम्हाला. ऍडजेसंट साईड बघा, एक पटकन सांगतो. ऍडजेसंट साईड आणि ऑपोजिट साईडची जर गरज असेल तर टॅन थिटा वापरायचं. ऑपोजिट साईड आणि हायपोटेनस असेल तर काय वापरणार? साइन थिटा. ऍडजेसंट साईड आणि हायपोटेनस असेल तर काय वापरणार? कॉस थिटा. ठीक आहे. मग आता नाऊ टॅन थिटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड AB अपॉन BC. ठीक आहे. मग टॅन 45 इज इक्वल टू टॅन 45 डिग्री इज इक्वल टू AB किती आहे काढायची आपल्याला, BC किती आहे? 80. ठीक आहे. मग टॅन 45 किती असतं? 1 AB अपॉन 80. मग देअरफॉर AB इज इक्वल टू किती आलं? 80 सेंटीमीटर, सॉरी मीटर असायला पाहिजे, 80 मीटर. ठीक आहे. मग देअरफॉर फायनल आन्सर लिहावं लागेल वर्ड प्रॉब्लेम मध्ये. हाईट ऑफ चर्च इज चर्च इज 80 मीटर. किती आली? 80 मीटर. बघा, काही अवघड नाही, तुम्हाला फक्त क्वेश्चन मधूनच व्हॅल्यू घ्यायची आहे. हाईट ऑफ चर्च AB हे तुम्हाला घ्यावंच लागणार, ABCच घ्यायचं, सोपं आहे ते. डिस्टन्स ऑफ द पर्सन फ्रॉम द चर्च. आता दुसऱ्याच्यात काय? लाईट हाऊस. मग तुम्ही काय म्हणणार? ऑब्झर्वर आहे. मग डिस्टन्स ऑफ द ऑब्झर्वर फ्रॉम द लाईट हाऊस, हाईट ऑफ द लाईट हाऊस. फक्त कंडिशन चेंज होत चालेल, कन्सेप्ट हाच. समजलं? इझी क्वेश्चन असतात. मला सांगा, काय याच्यात काही कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडली? 2-3 व्हॅल्यू पाठ करायच्या. ठीक आहे. आणि जिथे व्हॅल्यू अवघड असते तिथं तुम्हाला दिलेली असते. बघा, √3 1.73 दिलेली. आता ते कसं काढायचं बघा. आता सेकंड क्वेश्चन, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. टॉप ऑफ द लाईट हाऊस, आता कुठे उभा आहे तो? टॉपला. कुठे उभा आहे? टॉपला. फ्रॉम द टॉप ऑफ लाईट हाऊस अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट द शिप. एक लाईट हाऊस आहे असं. ठीक आहे. हे पाणी आहे. काय आहे? पाणी. हे असं लाईट हाऊस आहे. इकडे बाजूला काढतो. एक जण असं उभा आहे. ठीक आहे. ही अशी काहीतरी जहाज आहे तुमची. ठीक आहे. या जहाजाकडे तो बघून राहिला असं. ठीक आहे. बघून राहिला की नाही. मग त्याचा अँगल ऑफ इलेव्हेशन, सॉरी अँगल ऑफ डिप्रेशन हा झाला किती? तो 60 डिग्री. मग आपल्याला ओरिजिनल किती वापरावं लागेल रे? आपल्याला वापरावं किती लागेल कॅल्क्युलेशन साठी? 30 डिग्री. बस हे समजलं पाहिजे. समजलं? हा. त्याच्यानंतर इफ द हाईट ऑफ लाईट हाऊस इज 90 मीटर. याची उंची किती आहे? 90 मीटर. आपल्याला विचारलं फाइंड द हाऊ फार द शिप फ्रॉम द लाईट हाऊस. या लाईट हाऊस पासून ही शिप किती दूरवर आहे ते फाइंड करायचं. कन्सेप्ट समजलं? ठीक आहे. राहू दे गेलं समजण्यासाठी. बघा, आता ही जी डायग्राम आहे ती आपण एबीसीच्या फॉर्म मध्ये काढू पटकन. BAC. ठीक आहे. आणि हे एक अशी लाईन दाखवू लागेल तुम्हाला, ऑब्झर्वरची लाईन, लाईन ऑफ व्हिजन. कोणती? लाईन ऑफ व्हिजन. आता बघा, हेअर काय काय दिलेलं आहे ते आपण लेट म्हणतो. काय म्हणायचं? लेटच म्हणा डायरेक्ट हेअर म्हटल्यापेक्षा. पहिल्या क्वेश्चन मध्ये पण लेटच म्हटलं चालेल. लेट हाईट ऑफ लाईट हाऊस. सगळ्यात पहिले हाईट पासून चालू करायचं. हाईट ऑफ लाईट हाऊस, लाईट हाऊस AB किती दिलेली आहे? 90 मीटर. पहिली गोष्ट. डिस्टन्स ऑफ द शिप, डिस्टन्स ऑफ द शिप, दोनच गोष्टी राहणार आहे. एक राहणार हाईट आणि एक राहणार आहे डिस्टन्स. डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम लाईट हाऊस, फ्रॉम लाईट हाऊस कोणतं आहे ते? AC. ते माहित नाही आपल्याला. ठीक आहे. आणि अँगल ऑफ डिप्रेशन दिलेलं आहे. अँगल ऑफ डिप्रेशन, अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलेला आहे? 60 डिग्री. ठीक आहे. बरोबर. किती दिलेला आहे? 60 डिग्री. मग आता बघा, इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC. आता बघा, इन ट्रायंगल ABC अँगल बी किती डिग्री राहणार? 90 डिग्री. अँगल बी किती डिग्री असणार? 100% 90 डिग्री. लाईट हाऊस तिरपा असतं का? सरळ असतं.
90 डिग्री. ठीक आहे. आता हा जर अँगल 60चा आहे, कितीचा आहे? 60चा. ठीक आहे. मग देअरफॉर अँगल ए किती येईल तुमचा? अँगल ए येईल तुमचा 90 मायनस 60 डिग्री, तो येईल तुमचा 30 डिग्री. इथं टाका तुम्ही फ्रॉम फिगर. ठीक आहे. आता झालं. आता मला सांगा, तुम्हाला जी गोष्ट बोललो होतो ती, आपल्याला हाईट दिलेली, काय दिलेली? हाईट. हा अँगल आहे 30 डिग्री. किती आला हा? 30 डिग्री. ही हाईट माहिती आहे आपल्याला किती आहे? 90. आणि हे माहिती नाही. मग AB पण आलं पाहिजे आणि BC पण आलं पाहिजे. असा कोणता रेशो घ्यावा लागेल अँगलचा आपल्याला? आता बघा, हा थिटा आहे समजा. हा काय? थिटा. टॅन थिटा आहे. या थिटाच्या एक ऍडजस्टंट बाजू आहे आणि एक आहे ऑपोजिट बाजू. मग कोणता रेशो येईल? एक आहे ऑपोजिट बाजू. कॉटचा विचार सोडून ते घ्यायचेच नाही आपल्याला. साइन, कॉस आणि टॅन. सरळ सरळ हायपोटेनस नसले की टॅन घ्यायचं. जास्त डोकं लावायचं नाही. याच्यात हायपोटेनसची गरज आहे का? काय घ्यायचं? टॅन. मग देअरफॉर टॅन 30 डिग्री इज इक्वल टू, नाऊ टॅन 30 डिग्री इज इक्वल टू काय येईल मग? BC अपॉन काय येईल? AB. अरे ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ट्रायंगल उलटा झाला तर तुम्हाला ऑपोजिट साइड समजून नाही राहिली का? 30च्या ऑपोजिट बाजू कोणती आहे? आणि 30च्या ऍडजस्टंट बाजू कोणती आहे? बघा, टॅन 30 किती आलेलं आपलं? BC अपॉन AB. डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस BC येते. AB नाही ते काय येते? BC. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस BC. इथे आपली शिप, तिचं डिस्टन्स झालं BC. टॅन 30 BC अपॉन AB. टॅन 30 किती असते सांगा बरं? 1 अपॉन √3. काय असतं टॅन 30? 1 अपॉन √3. कसं काढायचं? साइन 30 1/2 आणि कॉस 30 किती? √3/2. 2 कॅन्सल. आन्सर येईल 1 अपॉन √3. आणि इकडे तुमचं BC किती आहे माहित नाही आपल्याला, आणि AB किती आहे? 90. ठीक आहे. आता क्रॉस मल्टिप्लाय. BC इंटू √3 इज इक्वल टू 90 इंटू 1. मग BC इज इक्वल टू 3 इंटू 30 जर केलं मी याला तर चालेल का? अपॉन मध्ये √3 चालेल का सांगा? चालतं. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे या 3 मध्ये एक √3 लपलेला असतो ना? असतो का नाही सांगा? मग या √3 न इथे कितीचा भाग जाईल? √3चा. कितीचा भाग जाईल? √3. मग BC बरोबर आलं √3 इंटू 30. √3 ची किंमत दिलेली आपल्याला 1.73 इंटू 30. आता 0 0 मल्टिप्लाय करायचं आपल्याला. बघा 0 असंच ठेवा साईडला. 3 गुणिला 3 9. 3 गुणिला 7 21. हातचे आले 2. 3 1 3. 3 आणि 2 5. पॉईंट नंतर 2 नंबर. पॉईंट नंतर 2 नंबर. ठीक आहे. 1.90. मग आपण फायनल आन्सर लिहिणार डिस्टन्स ऑफ द शिप फ्रॉम द लाईट हाऊस किती येते? इज 51.9 मीटर. ठीक आहे. थोडी मिस्टेक झाली होती. समजलं? बघा एका रेशोमुळे हे होतं. आता इथं √3 जर तुम्ही जर √3 ची किंमत टाकली 1.73 तर ते डिव्हिजन मध्ये येतील 1.73. मग 1.73 न तुम्ही 90 ला भाग देऊ शकणार आहे का? नाही. त्याच्यासाठी √3 काय करून घ्यायचं? कॅन्सल करून घ्यायचं. ठीक आहे. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट 2 बिल्डिंग आहे. 3 नंबरचा क्वेश्चन. 2 बिल्डिंग्स आर फेसिंग इच अदर ऑन द रोड विड्थ ऑफ 12 मीटर. 2 बिल्डिंग आहे. एक पहिली बिल्डिंग आणि दुसरी बिल्डिंग. यांची विड्थ काय दिलेली आहे? विड्थ म्हणजे रुंदी. ही रुंदी तुमची 12 मीटर. किती मीटर आहे? ठीक आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. ही जी पहिली बिल्डिंग आहे ही 10 मीटरची. किती आहे? 10 मीटरची. थोडी मिस्टेक काय झाली बघा. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग विच इज 10 मीटर हाय. अँगल ऑफ इलिव्हेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन फर्स्ट बिल्डिंग साठी होतं. अँगल ऑफ इलिव्हेशन कोणत्या बिल्डिंग साठी होता? फर्स्ट. फ्रॉम द टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग. इलिव्हेशन कसं राहणार? वरी. म्हणजे दुसरी बिल्डिंग काय राहणार? मोठी. ही इथून इलिव्हेशन. ठीक आहे. असं तुम्ही बघत आहे. ठीक आहे. इथून इकडे बघत आहे असं. ठीक आहे. हा झाला टॉप. समजून घ्या आता ही गोष्ट. ठीक आहे. बघा इथून इकडे बघत आहे
तर हा झाला त्याचा अँगल ऑफ इलेव्हेशन आणि तो दिलेला आहे 60 डिग्री. या बिल्डिंगची हाईट किती आहे 10. इथून या टॉप ऑफ बिल्डिंगला बघते आणि तुम्हाला विचारलं सेकंड बिल्डिंगची हाईट. फाइंड द हाईट ऑफ अदर बिल्डिंग. अदर बिल्डिंग म्हणजे या बिल्डिंगची. आता समजला कन्सेप्ट. ठीक आहे, थोडं मिक्स झालं होतं ते मागचं क्वेश्चन, हे लक्षात राहील तुमच्या. आता याला आपण डायग्रामच्या फॉर्म मध्ये दाखवू. बघा, उलटा पाहिजे तर रे ट्रायंगल, डायरेक्टच काढू. बघा, ठीक आहे. आता लक्ष द्या, याला नाव देऊ आपण ए बी सी डी आणि ई. ठीक आहे. आता बघा एक एक गोष्ट. हेअर आता चुकणार नाही. ए बी हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग, हे तुम्हाला समजण्यासाठी असतं. हे तुम्ही अशी डायग्राम काढायची एक्झॅक्ट आणि सॉल्व्ह करायचं क्वेश्चन. हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग, फर्स्ट बिल्डिंग किती दिलेली ती 10 मीटर. ठीक आहे. बी सी विड्थ ऑफ रोड टाकू, म्हणजे दोन्ही आपल्याला दोन्ही व्हॅल्यू घेता येईल. विड्थ ऑफ रोड, विड्थ ऑफ रोड, विड्थ ऑफ रोड BC कोणाच्या बरोबर राहणार रे? एडीच्या, कारण त्या बिल्डिंग मधली हाईट सारखीच, बिल्डिंग मधली विड्थ सारखीच राहणार खालून वरपर्यंत. किती येते? 12 मीटर. अँगल ऑफ इलेव्हेशन, अँगल ऑफ इलेव्हेशन किती दिलेला आहे? 60 डिग्री. ठीक आहे. अँड EC, EC चे ना हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. ठीक आहे. हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग बघा काय काय टाकलं आपण. ए बी हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग ती 10 मीटर दिलेली आहे. BC विड्थ ऑफ रोड 12 मीटर. ही जर 12 मीटर आहे तर ही पण किती असणार? 12 मीटर. हा अँगल आलेला आहे 60, अँगल ऑफ इलिव्हेशन. आता ही हाईट दिलेली आहे तुम्हाला 10 मीटर, ही पण किती असणार? 10 मीटर. मग आपल्याला फक्त ईडी काढायची आणि या दोघांची ऍडिशन केली तर आपल्याला हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग भेटून जाईल. मग नाऊ इन ट्रायंगल, नाऊ इन ट्रायंगल ADCE. कोणता ट्रायंगल आहे? ADE. अँगल डी बरोबर 90 डिग्री. देअरफॉर tan 60 डिग्री इज इक्वल टू tan 60 डिग्री काय येईल? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड AD. ठीक आहे. ED किती आहे काढायची आपल्याला. मग tan 60 असतं 1 अपॉन tan 60, tan 60 √3 1 अपॉन √3, tan 60 √3. ED फाइंड करायची आपल्याला, ED आणि AD 12 मीटर. मग ED बरोबर येईल तुमचं 12√3 मीटर. ठीक आहे. नाऊ EC इज इक्वल टू काय राहील? ED प्लस DC. ED किती आहे? 12√3 आणि DC आहे 10, म्हणजेच काय येईल? 10 प्लस 12√3 मीटर. ठीक आहे. मग देअरफॉर हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज 10 प्लस 12√3 मीटर. ठीक आहे. बघून घ्या क्वेश्चन, खूप इझी असतो क्वेश्चन. हे कन्सेप्ट आहे, फक्त क्वेश्चन सोडवायला खूप इझी असतो. ठीक आहे. बघून घ्या एकदा.